मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. नेवासा तालुक्यात झालेल्या जाहीर सभेत मातंग समाजाला गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज नगर शहरामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीनं लहुशक्ती भीमशक्ती महागर्जना मोर्चा काढला गेला. शहरातील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद चौक येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मातंग समाज बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं. मातंग समाजाला जाहीर सभेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर तातडीनं गुन्हे दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड यामध्ये त्वरित वर्गीकरण करण्याची घोषणा करावी. सोनई येथे संजय वैरागर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून वैरागर कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं. दलित समाजावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. अमोल वांडेकर, अनिल शेटे, आकाश बेग, संदीप लांडे यांच्यावर दंगल भडकावणं आणि जीवे मारण्याची धमकी देणं या कलमाखाली गुन्हे नोंदवून विशेष जनसुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत. यासह विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं या घटनेचा निषेध करत हा मोर्चा काढला गेला. तर संजय वैरागळ या सोनईमधील एका तरुणावर, दलित समाजातील तरुणावर ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्यातून त्याच्यावर ज्या पद्धतीनं लघुशंका करून अपहरण करून मारण्यात आलं, याच्या विरोधामध्ये आज सर्व अहिल्यानगरमधील दलित संघटनांच्या वतीनं आज महामोर्चा अहिल्यानगरमध्ये काढण्यात आला होता. ज्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्याच्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या आरोपीवर मोक्का लावण्याचा मागणी आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून केलेली आहे. आणि याच्यामध्ये असणारे जे आरोपी आजही अटक झालेले नाहीत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, याच्यासाठी आजचा हा अहिल्यानगरमधील हा मोर्चा काढण्यात आलेला होता. सर्व सकल मातंग समाजाच्या वतीने लहू शक्ती आणि भीमशक्ती असा एक आगळा वेगळा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण समाजाने या ठिकाणी काढला होता. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये एक चिंतेचं वातावरण आणि संतापजनक वातावरण निर्माण झालेलं आहे की जे दलितावर अत्याचार, अन्याय होते ते निश्चितपणाने बंद झाले पाहिजेत, अशी प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो होतो. अशा बऱ्याच मागण्या या ठिकाणी होत्या. त्याच्यामध्ये प्रमुख मागणी ही आहे. दुसरी मागणी, आरक्षणाचा मुद्दा आता महाराष्ट्रात गाजत आहे. आरक्षणाची वर्गवारी झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रभर आंदोलन या ठिकाणी सुरू होत आहेत. म्हणून महाराष्ट्र शासनाने सुद्धा आरक्षणाची वर्गवारी ताबडतोब त्या ठिकाणी घोषित करण्यात यावी. अबकडे आरक्षणाची जी वर्गवारीची मागणी आहे ती घोषित करण्यात यावी, ती एक मागणी आहे. तिसरी मागणी आमची अशी आहे, दलित समाजाच्या नेत्यावर, कार्यकर्त्यावर जे खोटे गुन्हे दाखल मोठ्या प्रमाणात झालेले आहेत ते गुन्हे त्या ठिकाणी मागे घेण्याचं काम प्रशासनाने करावं, ही त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो. आणि अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी या मोर्चाला मिळालेला आहे. ना भूतो ना भविष्यतो असा प्रचंड मोर्चा आज या ठिकाणी झालेला आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही या ठिकाणी पायी मोर्चाच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे. आणि सविस्तर असं वर शासनाला कळवू असं आश्वासन आम्हाला या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेलं आहे. पुढची भूमिका अशी आहे, जर समजा या ठिकाणी मागण्या आमच्या मंजूर जर झाल्या नाही तर निश्चितपणे आम्हाला याच्यापेक्षा पण आता राज्यामध्ये हे आंदोलन घेऊन जावं लागणार आहे. लहूशक्ती भीमशक्तीचा नारा हा राज्यामध्ये कसा नेता येईल हा प्रयत्न आमचा पुढच्या काळामध्ये निश्चितपणे असणार आहे. आज खऱ्या अर्थानं आनंद होता आहे या गोष्टीचा की नगर शहरामध्ये लहूशक्ती आणि भीमशक्ती जी काही एकत्र झालेली आहे, येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये निश्चितच वेगवेगळ्या पायंडा करू नका. आता सर्वांनी या ठिकाणाहून निघून जायचं, पायंडा पाडण्याचं निश्चित सुरुवात होणार आहे. या महाराष्ट्रामध्ये लहूशक्ती व भीमशक्ती जर एकत्र आली तर कोणाचीही ताकद होणार नाही समाजाकडे वाकड्या नजरेने बघण्याची. आज सकल मातंग समाजाच्या हाकेला वाव देऊन पूर्ण महाराष्ट्रात दलित समाज असेल,
हा पूर्णपणे एकवटला आणि हा अहिल्यानगर दंडाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जो मोर्चा झालेला आहे तो पूर्णपणे शांततेत पार पडला। त्याबद्दल मी सर्व समाजाचे या ठिकाणी आभार मानतो व आमचे नेते सन्माननीय रमेशदादा बागवे, माजी गृहराज्यमंत्री, माता युक्त आंदोलन संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने मी सर्व समाजाचे या ठिकाणी आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आरोपींना अटक झालीच पाहिजे। जय लहूजी, जय भीम। हा मोर्चा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद चौक येथून निघून पत्रकार चौक, तारकपूर बसस्थानक, DSP चौक मार्गे महानगरपालिका आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। या मोर्चात राज्यभरातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।